सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। सचिन अहिरांवर कारवाईसाठी ठाकरेंची सेना पत्र देणार असल्याचं कळतंय। ठाकरेंची सेना विधान परिषद सभापतींना पत्र देणार अशी माहिती आता सूत्रांकडून कळतेय। कारवाईसाठी ठाकरे सेनेनं कायदेशीर सल्ला घेतल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून कळतेय। शिंदेंच्या शिवसेनेत आलेले सचिन अहिर अपात्र होणार नाहीत। सचिन अहिर यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकत नाही असं वकील असीम सरोदे यांनी म्हटलंय। पक्षांतर बंदी कायद्यानुसार अहिरांना अपात्रतेपासून संरक्षण मिळेल असंही असीम सरोदे यांनी म्हटलंय। सचिन अहिर हे ठाकरेंच्या शिवसेनेत विधान परिषदेचे आमदार आहेत आणि राजीनामा न देता ते शिंदेंच्या शिवसेनेसोबत आले। पण असं असलं तरी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाहीये। पक्षांतर बंदी कायदा म्हणजे शेड्यूल 10 मध्ये 5व्या परिशिष्टानुसार विशिष्ट पदांना संरक्षण आहे। संसदेचे दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसंच विधानसभा आणि विधान परिषदेत अध्यक्ष उपसभापती सभापतींना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही। सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतींचा अर्ज भरलाय आणि त्यांची निवड निश्चित आहे, त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही। सचिन अहिर यांच्यावर उपसभापती ते झाल्यास कोणती कारवाई होऊ शकत नाही, ते अपात्र ठरू शकत नाही। कारण की अपात्रतेच्या कारवाईपासून सभापती उपसभापती विधानसभेचे अध्यक्ष अशा सगळ्या पदांना संरक्षण देण्यात आलेलं आहे। उपसभापतीचा अर्ज त्यांनी भरलेला आहे आणि ज्या अर्थी एकनाथ शिंदेंची शिवसेना त्यानंतर भारतीय जनता पक्ष हे सगळे त्यांच्या सोबत आहेत, तर त्यांची निवड ही नक्की आहे आणि ते उपसभापती होणार आहेत। मग उपसभापती झाल्यापासून त्यांना अपात्रतेपासून संरक्षण आहे, त्यांच्यावर कोणती अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही।